ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते परिणय फुके यांना विधान परिषद दिल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता की ज्या परिणय फुकेला नाना पटोले यांच्या विरोधात लढण्यासाठी भंडारा येथे पाठवलं होतं त्यांना विधान परिषदेची तिकीट दिली। मात्र नागपूर विमानतळावर जे होर्डिंग लागलं त्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी पुढील काळात देखील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जे सूत्र आहे हे परिणय फुके यांच्याकडेच राहणार आहे आणि ते किंग मेकरच्या भूमिकेमध्ये राहणार आहे। जरी ते विधान परिषदेचे आमदार झाले तरीही त्यांच्याकडेच दोन्ही जिल्ह्याचे सूत्र राहणार असं दिसत आहे। कारण की तुम्ही जर का बघितलं तर भारतीय जनता पक्षाची जी उद्योग आघाडी आहे त्या उद्योग आघाडीचे जे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी परिणय फुके यांचं नागपूर विमानतळावर जे होर्डिंग लावलं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भंडारा गोंदिया जिल्ह्याचे जननायक असा उल्लेख परिणय फुके यांचा केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी नाना पटोले असो किंवा भंडारा गोंदिया जिल्ह्यातले जे काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते असो त्यांच्या विरोधात जे जे उमेदवार दिले जाईल त्यांची सर्व रणनीती आणि किंग मेकरची भूमिका ही परिणय फुके यांच्याकडेच राहणार आहे। कारण की भाजपने नाना पटोले यांना शिंगावर घेण्यासाठी परिणय फुके यांना भंडारा जिल्ह्यामध्ये पाठवलं होतं। त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या त्या 5 वर्षापासून ते तयारी करत होते। मात्र ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांना परत विधान परिषदची तिकीट दिली आणि आमदार केलं। त्यामुळे कुठेतरी आता जरी ते आमदार झाले असले तरी पुढील काळामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्याचं जे चित्र राजकारणाचं आपल्याला पाहायला मिळतं की ते कुठेतरी परिणय फुके यांच्या हातातच राहील आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये ते तिथे काम करेल असं भाजपच्या गोटातून देखील सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।